तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज मी श्री क्षेत्र नरसिंहपूर सांगली या ठिकाणी आलेलो आहे. कृष्णेच्या काठी असलेल्या या गावात नृसिंहाचं प्राचीन असं मंदिर आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मंदिराविषयी. भव्य अशा दगडी कमानीतून गणरायाला वंदन करून आपल्याला प्रवेश करावा लागतो. महाभारत पूर्व काळात वेदव्यासांचे पिता पराशर ऋषींना ज्या रूपात नृसिंहांनी दर्शन दिले होते तीच मूर्ती या मंदिरात आहे. त्या काळी या मूर्तीच्या मुखातून ज्वाला निघत म्हणून या जागेला श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ असे संबोधतात. समोर तुम्ही जो हा पाहत आहात हा दिंडी दरवाजा, हा जुना मार्ग आहे आणि उजवीकडे नवीन मार्ग आहे. पहिल्यांदा आपण दिंडी दरवाजातून जाऊया. तुम्हाला भुयारी मार्ग पाहायचा असेल, प्राचीन मूर्तीबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आत आल्यावर डावीकडे कृष्णेचं विस्तीर्ण असे पात्र दिसते आणि उजवीकडे जुना सभामंडप. काळानुरूप मंदिरात अनेक सुधारणा करण्यात येत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे मूर्तीच्या मुखातून ज्वाला निघत म्हणून कृष्णा नदीत ही मूर्ती बुडवून ठेवली होती. इसवी सन 1ल्या शतकात कौंडण्यपूरचा राजा भीमदेव यांनी या मूर्तीचा या डोहात शोध घेतला होता आणि येथे स्थापित केली. इथून तुम्ही सुंदर असा सूर्यास्त, त्याबरोबर कृष्णेचं हे विस्तीर्ण पात्र पाहू शकता. या ठिकाणी सुंदर अशी नारळाची बाग होती, तर मध्यंतरीच्या पुरामुळे ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि आता नवीन बागेचं या ठिकाणी काम चालू आहे. मी हा जो समोर ॲरो केलेला आहे तेथेच ही मूर्ती सापडली होती. आता तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये शामराज की जय याला विसरू नका. आता आपण भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याकडे चाललेलो आहोत. त्याच्या आधी या भुयारी मार्गाच्या आधी असलेला शिलालेखाबद्दल आपण माहिती करून घेऊ. भानू तुकदेव, त्याचा पुत्र गोपाळ भास्कर, त्याचा पुत्र भानू गोपाळ, असं हे मोठी लिपीतलं शिलालेख आहे. हे 3 पिढ्यांनी मंदिर बांधलेलं आहे. हे आजोबांचं नाव आहे, मधलं नाव वडिलांचं आहे आणि त्यांचं मुलाचं नाव असं. त्याचा पुत्र असं दिलं. 3 पिढ्यांमध्ये मंदिर, 3 पिढ्यांचं. पहिला टप्पा हा आई अंबाबाईचा ध्यान मंडप आहे. येथे अनेक ऋषीमुनींनी, साधू संतांनी ध्यानधारणा केलेली आहे. संपूर्णपणे हेमाडपंथी पद्धतीत हे बांधकाम आहे. अंदाजे 12व्या शतकात हे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे असे म्हणतात. या ठिकाणी आई अंबाबाईची तसेच गजलक्ष्मीची मूर्ती आहे. या ठिकाणी अनेक मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळतात. ही राधागोपाळाची मूर्ती, त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती, श्री पांडुरंगाची मूर्ती. सिद्धेश्वर महाराजांनी या ठिकाणी बरेच वर्ष तपश्चर्या केलेली आहे. या मंदिराच्या बाजूस सिद्धेश्वर महाराजांचा एक मोठा मठ आहे. तिथे सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. नरसिंहपूरला आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक दरवर्षी हे भेट देत असतात. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे चाललेलो आहोत. मंदिराचा गाभारा हा जमिनीपासून 14 फूट खोल आहे. आता येथून उतरल्यावर थेट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतो. इथे जे दगडी आयताकृती काम केलेले आहे त्याचा पूर्वी असा उपयोग व्हायचा की जेव्हा विदेशी आक्रमण होत असत तेव्हा इथे एक मोठी शिळा टाकत असत आणि वरच्या बाजूला एक मूर्ती ठेवत, जेणेकरून आक्रमणकर्त्यांना वाटे की हीच मूळ मूर्ती आहे आणि मंदिराचा गाभारा आहे असे समजून ते परत जात, जेणेकरून मूळ मूर्ती शाबूत राहत असे. इथून उतरून आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू. मध्यंतरी झालेल्या भूकंपामुळे आणि पूरस्थितीमुळे या ठिकाणी सध्या पाणी येऊ लागलेले आहे. त्यामुळे हा जुना मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तर तुमच्या विनंतीनुसार येथील पुजारी मंडळी तुम्हाला हा जुना मार्ग दाखवू शकतात. शामराज की जय. ही संपूर्ण मूर्ती अखंड शाळीग्रामातून तयार केलेली आहे. आज जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील ही मूर्ती आहे. मूर्तीची उंची 5 फूट 3 इंच आहे. शाळीग्रामात सोन्याचा अंश असतो आणि हा दगड फक्त गंडकी नदीमध्येच मिळतो असे म्हणतात.
मूर्तीचे स्वरूप असे आहे की नृसिंह भगवान हे खांबातून प्रकट झालेले आहेत आणि मांडीवर हिरण्यकश्यपूला घेऊन ते त्याचे पोट फाडत आहेत. मूळ शिळेपासून म्हणजे प्रभावळीपासून मूर्ती 9 इंच अंतराळी उभी आहे. जसे एखाद्या व्यक्तीला आपल्याला वस्त्र दागिने परिधान करावे लागतात, अशाच प्रकारे दोन्ही बाजूने देवाला वस्त्र दागिने हे परिधान केले जातात. मूर्ती ही षोडश भुज आहे, म्हणजे मूर्तीला 16 हात आहेत. उजवीकडे 8 आणि डावीकडे 8. हातांमध्ये पाश, शंख, चक्र, गदा आहे. 2 हात हिरण्यकश्यपूचे पोट फाडत आहेत. हिरण्यकश्यपूचे हात हे मांडीमध्ये दाबण्यात आलेले आहेत. एका हाताने पाय धरलेला आहे, एका हाताने डोकं दाबलेलं आहे. नृसिंहाचे मुख हे उघडे आहे. किरीटावर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. प्रभावळीवर विष्णूचे सर्व अवतार दाखवलेले आहेत. कलाकुसरीने संपन्न असलेली ही मूर्ती बघून मन नक्कीच प्रसन्न होते. अशा प्रकारे येथे श्री विष्णूंचे सर्वच अवतार या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. पहिला मत्स्य, दुसरा कूर्म, तिसरा वराह, चौथा नरसिंह, 5वा वामन, 6वा परशुराम, 7वा श्रीकृष्ण, 8वा श्रीराम, 9वा बौद्ध आणि 10वा कल्की. संपूर्ण मूर्तीवर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाच्या प्रत्येक बोटात अंगठ्या आहेत. या ठिकाणी भूदेवी आणि गरुड आहे. ही तुम्ही पाहू शकता, भूदेवीची मूर्ती आणि गरुड त्याच्या बाजूस, आणि दुसऱ्या बाजूस लक्ष्मी देवी आणि प्रल्हाद यांची मूर्ती आहे. मूर्तीमध्ये इथे खांब कसा दाखवण्यात आलेला आहे मी तुम्हाला दाखवतो. या तुम्ही रेषा पाहत आहात. इथे असं दाखवण्यात आलेलं आहे की हा खांब आहे आणि या खांबामधून श्री भगवान नृसिंह हे प्रकट झालेले आहेत. या दोन्ही बाजूस तुम्ही पाहू शकता की हे खांब दाखवण्यात आलेले आहेत. आता आपण मंदिराच्या वरच्या भागात आलेलो आहोत. हे तुळशी वृंदावन आहे. बरोबर श्री नृसिंहाच्या वरच्या बाजूस हे तुळशी वृंदावन आहे. बाजूस दुसरे आहे. खरं तर हे हवेचे झरोके आहेत, पूर्वी बनवण्यात आलेले आहेत. ते पूर्वी भुयारी मार्ग हा एकमेव मार्ग होता, त्यामुळे बऱ्याच जणांना दर्शन घेण्यास खाली जाता येत नव्हतं. तर यावेळीच लोक या तुळशी वृंदावनांना नमस्कार करून देवाचं दर्शन घेत असत. या ठिकाणून तुम्ही जर पैसे दान केले तर ते बरोबर ते देवाच्या पायाशी जाऊन पडतात. हे देवाचे शेजघर आहे, म्हणजे निवासाची सोय. रात्रीची आरती झाल्यानंतर देव या ठिकाणी निसतात असे म्हणण्यात येते. नृसिंह जयंती ही एप्रिल ते मे या महिन्यामध्ये येत असते. या ठिकाणी तुम्ही कमानीवर सुंदर असं नक्षीकाम पाहू शकता. येत्या नृसिंह जयंतीला या सुंदर अशा मंदिराचं आणि सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घ्यायचं तुम्ही नक्कीच ठरवा. आता आपण मंदिरातील नवीन दर्शन मार्गाद्वारे जाऊन श्री नृसिंह भगवानांचं दर्शन घेणार आहोत. जुन्या भुयारी मार्गात आपण पाहिलं असेलच की 2 टप्पे हे पार करून आपल्याला गाभाऱ्यामध्ये प्रवेश करावा लागतो. तर नवीन मार्गात आपण डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत जातो. या ठिकाणीच हे 2 मार्ग येतात. समोरून तुम्ही जो पाहता तो जुना भुयारी मार्ग आणि आपण जो जात आहोत तर नवीन भुयारी मार्गाने आपण श्री नृसिंह भगवानांचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये शामराज की जय लिहायला विसरू नका. मी मस्त असं सूर्यास्ताचं दर्शन घेतो. शामराज की जय.